नमस्कार. या भागामध्ये आपण आयुर्विम्यातील विमा हप्ता निश्चिती व दुहेरी विमा ही संकल्पना लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण आयुर्विम्यातील विमा हप्ता निश्चिती म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम लक्षात घेऊ. कोणताही आयुर्विमा असेल त्या आयुर्विम्याच्या अनुषंगाने निश्चित असा विमा हप्ता त्या संबंधित आयुर्विमाधारकाला द्यावा लागतो. हा हप्ता नेमका कसा ठरतो हे वेगळ्या घटकांच्या आधारे किंवा वेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण लक्षात घेऊ. पहिला मुद्दा आहे किंवा पहिला घटक आहे तो म्हणजे मृत्यू दर. मृत्यू दराचे पहिले कोष्टक एडमंड यांनी 1963 मध्ये तयार केले. भारतामध्ये LICने देखील 1970 ते 74 या काळात झालेल्या मृत्यू दराच्या आधारे कोष्टक तयार केलेले आहे. प्रामुख्याने मृत्यू दर जर जास्त असेल तर विमा हप्ता हा जास्त असतो, तसेच मृत्यू दर जर कमी असेल तर विमा हप्ता हा कमी असतो. म्हणजे एका ठराविक कालावधीत एकूण मृत्यूचे प्रमाण नेमके किती आहे हे लक्षात घेतले जाते. प्रत्येक देशातील असणारा मृत्यूचा दर हा वेगळा असतो साहजिकच, त्यामुळे प्रत्येक देशातील विमा हप्त्याचा दर देखील हा वेगळा असतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे वय. प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार हप्ता हा वेगळा असतो. समजा दोन मित्र आहेत, दोन्ही मित्रांनी 5 लाखाचाच विमा घेतला, परंतु त्यांच्या वयामध्ये 2 वर्षाचा फरक असेल, अगदी 1 वर्ष जरी फरक असेल तरीही ज्यांचं वय जास्त आहे त्याला विमा हप्ता हा जास्त द्यावा लागतो व ज्यांचं वय कमी आहे त्याला विमा हप्ता हा कमी द्यावा लागतो. त्यानंतर आहे आरोग्य. व्यक्तीचे आरोग्य नेमके काय आहे यानुसार हप्ता आकारला जातो. आरोग्य समजा धोकादायक असेल तर विमा कंपनी जास्त विमा हप्ता आकारू शकते. काही वेळा विमा कंपनी विमा करार पुढे चालू ठेवायचा देखील नकार देऊ शकते. व्यक्तीचे आरोग्य कसे आहे, जर आरोग्य अगदी व्यवस्थित असेल तर फारसा प्रश्न येत नाही, परंतु धोकादायक असेल किंवा वेगवेगळे आजार असतील किंवा त्या व्यक्तीच्या अनुषंगाने पुढची सुरक्षितता जर नसेल तर विमा कंपनी आरोग्याच्या कारणास्तव त्या संबंधित व्यक्तीचा विमा नाकारू शकते किंवा विमा हप्ता हे जास्त घेऊ शकते. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे एकसारखा विमा हप्ता. वरील ज्या आपण गोष्टी लक्षात घेतल्या त्यामध्ये देखील वेगळ्या बाबी आपल्याला दिसून येतात. म्हणून आयुर्विम्याच्या अनुषंगाने ज्या वेगळ्या त्रुटी आहेत त्या त्रुटी टाळण्याकरिता समान विमा हप्ता तत्व हे वापरले जाते. यामुळे वाढत्या वयामुळे वाढणारा विमा हप्ता तसेच वाढत्या वयानुसार आरोग्याची होणारी घसरण याचा विचार करून सरासरी विमा हप्ता हा काढला जातो. साहजिकच यानुसार नेमका हप्ता हा प्रत्येक व्यक्तीनुसार किती आहे हे देखील आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. त्यानंतर आहे विमा कंपनीचे खर्च. विमा कंपनी जी विमा उतरवते त्या कंपनीला देखील अनेक प्रकारचे खर्च हे करावे लागतात. हे खर्च किती आहेत? हे खर्च जास्त असेल तर विमा हप्ता जास्त असतो, हे खर्च कमी असतील तर विमा हप्ता हा कमी असतो. मग हे खर्च नेमके कोणते असतात? तर वेतनावरचा असणारा खर्च असतो, त्यानंतर विमापत्र तयार करण्याचा खर्च असतो, त्या संबंधित कंपनीचा जाहिरातीचा खर्च असतो, विमाधारकांची जी आरोग्यविषयक तपासणी असते त्या तपासणीचा खर्च असतो, विमा हप्ते गोळा करणे हिशोबाच्या अनुषंगाने खर्च असतो, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असतात, कंपनी समजा भाड्याने घेतल्या, कंपनी एखादं ऑफिस भाड्याचं असेल तर भाड्याचा खर्च असू शकतो, पत्रव्यवहाराचा खर्च असू शकतो, संशोधनाचा खर्च असू शकतो. असे अनेक प्रकारचे खर्च. हे खर्च नेमके किती आहे? जास्त असेल तर हप्ता जास्त, खर्च कमी असेल तर हप्ता कमी असू शकतो. त्यानंतर आहे जमा व्याज. विमा कंपनी विमेदाराकडून जमा केलेल्या विमा हप्त्याची जी रक्कम असते ती वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करते. जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर नेमकं व्याज किती मिळतं यावर आयुर्विम्यातील हप्ता अवलंबून आहे. समजा व्याज जर मोठ्या प्रमाणात मिळत असेल तर साहजिकच विमा कंपनी, प्रामुख्याने आयुर्विमा कंपनी विमा हप्ता कमी ठेवते. परंतु जर जे काही व्याज असेल ते अगदीच कमी असेल तर आयुर्विम्याचा हप्ता हा जास्त ठेवावा लागतो. त्याचबरोबर समजा पूर्वीच्या काळी जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर देखील जर व्याज चांगल्या पद्धतीने मिळत असेल तर संबंधित विमा कंपनी आयुर्विम्याचा हप्ता हा कमी ठेवू शकते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे विमा हप्त्याचा कालावधी. विमा हप्ता हा मासिक भरता येतो, तिमाही भरता येतो, सहामाही भरता येतो किंवा वार्षिक स्वरूपाचा भरता येतो. जर व्यक्ती संबंधित मासिक स्वरूपाचा हप्ता भरत असेल तर 12 वेळा वर्षातून
तो मासिक हप्ता त्या संबंधित व्यक्तीला जमा करावा लागतो व 12 वेळा विमा कंपनीला देखील सर्व कागदपत्र तयार करावे लागतात व रेकॉर्ड ठेवावे लागते. म्हणून विमा कंपनी जी व्यक्ती सहामाही किंवा वार्षिक हप्ता भरणार आहे त्या व्यक्तीला काही प्रमाणात सवलत देऊ शकते, परंतु जर मासिक हप्ता असेल तर विमा कंपनी कोणत्याही प्रकारे सवलत देत नाही. म्हणजे हप्त्याचा कालावधी नेमका कसा आहे यावर देखील आयुर्विमा हप्ता अवलंबून आहे. त्यानंतर आहे सहभागी विमापत्र. विमापत्र हे नफ्यासह किंवा नफ्याशिवाय दिली जाऊ शकतात. नफ्यासह विमापत्र असेल तर विमा हप्ता जास्त असतो, कारण विमा कंपनीला होणाऱ्या नफ्यात हे विमाधारक सहभागी असतात. नफा हा ठराविक कालावधीनंतर विमा कंपनीची मालमत्ता व देणी निश्चित करून ठरवला जातो. हा नफा बोनस अथवा देय रकमेत वाढ या पद्धतीनुसार दिला जातो. म्हणजे हे सर्व घटक लक्षात घेऊन आयुर्विम्याच्या अनुषंगाने हप्ता जो आहे तो ठरवला जातो. यानंतर पुढील एक संकल्पना आपण लक्षात घेऊ ती म्हणजे दुहेरी विमा, ज्याला आपण डबल इन्शुरन्स असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीने अथवा संघटनेने आपल्या जीवनाचा अथवा मालमत्तेचा विमा अनेक विमा कंपन्याकडे उतरवणे म्हणजेच दुहेरी विमा होय. म्हणजे एक विमेदार एकाच विषयाचा विमा अनेकाकडे किंवा अनेक कंपन्याकडे करतो, त्यास आपण दुहेरी विमा असं म्हणतो. आपण दुहेरी विम्याच्या दृष्टीने दोन भाग लक्षात घेऊ, एक आयुर्विमा, दुसरा आहे सर्वसाधारण विमा. आयुर्विम्याच्या दृष्टीने जर विचार केला, एकच व्यक्ती एकाच कंपनीचे अनेक विमे घेऊ शकते किंवा एकापेक्षा अनेक विमा कंपन्याकडे विमा घेऊ शकते, कारण आयुर्विम्याचा करार हा नुकसान भरपाईचा करार नाही, त्यामुळे दुहेरी विम्याच्या अनुषंगाने फारसा प्रश्न येत नाही. परंतु सर्वसाधारण विम्याच्या दृष्टीने जर विचार केला तर समजा एकाच व्यक्तीने एकाच विषयाबाबत किंवा मालमत्तेबाबत दोन विमा कंपन्याकडे जर विमा घेतला असेल, परंतु दुर्दैवाने समजा नुकसान झालेच तर होणारी नुकसान भरपाई किंवा दिली जाणारी नुकसान भरपाई ही एकच विमा कंपनी देऊ शकते, कारण हा दुहेरी विमा जरी असला तरी दोन्ही विमा कंपनी नुकसान भरपाई देणे म्हणजे संबंधित विमेदाराला एक प्रकारे नफा देणे होय. या दृष्टीने दुहेरी विम्याची संकल्पना आपल्याला लक्षात घेता येईल. धन्यवाद.